नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या भागामध्ये आपले पर्यावरण हे प्रकरण आपण सुरू केलेलं होतं आणि या भागामध्ये सुरुवातीला आपण परिसंस्थेचे प्रकार हे बघितलेले होते आणि अन्न जे मिळवलं जातं त्या अन्न मिळवण्याच्या पद्धतीवरून सजीवांचं वर्गीकरण कसं केलं जातं हे पण बघितलं। त्यामध्ये उत्पादक वर्ग येतो, उपभोक्ता वर्ग येतो आणि विघटक वर्ग येतो। त्यामुळे एवढा भाग आपला मागच्या तासाला झालेला होता। त्याच्या पुढचा भाग आता आपल्याला इथं बघायचा आहे। त्यामध्ये पुढचा भाग येतो अन्न साखळी, ज्याला फूड चेन असं म्हटलं जातं। आता मागचा जो भाग आपण घेतला त्या मागच्या भागामध्ये अन्न मिळवण्याची जी पद्धत आहे प्रत्येक सजीवाची, त्या अन्न मिळवण्याच्या पद्धतीवरून आपण सजीवांचं वर्गीकरण प्रकारामध्ये केलेलं होतं। आता हे जे अन्न मिळवलं जातं ते अन्न मिळवण्यासाठी प्रत्येक सजीव दुसऱ्या सजीवावर अवलंबून असतो। कारण आपण बघतो की फक्त वनस्पती ज्या आहेत त्या वनस्पती फक्त स्वयंपोषी आहेत, बाकीचे सगळे परपोषी आहेत। त्यामुळे बहुतेक सगळे वनस्पतींवर अवलंबून आहेत आणि काही प्राणी दुसऱ्या प्राण्यांना खाऊन आपली अन्नाची गरज ही भागवतात। त्यामुळे अन्न मिळवणं किंवा अन्न घेणं हे एकमेकांवर अवलंबून असल्यामुळे त्याच्यापासून एक प्रकारची साखळी इथं तयार होते आणि एकमेकांवर अन्नासाठी अवलंबून असल्यामुळे सजीवांची जी एक प्रकारची साखळी तयार होते त्या साखळीलाच इथं आपण म्हणतो अन्न साखळी। मग अन्न साखळीमध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे? समजा एक उदाहरण आपण इथं घेतलंय, हे नेहमीचं उदाहरण आहे। आपण 8वी मध्ये पण हा भाग बघितलेला होता की इथं गवत घेतलंय, स्वयंपोषी वनस्पती गवत। आता गवतावर अवलंबून असणारा इथं आपण उदाहरण घेतलंय ससा, म्हणजे हा शाकाहारी प्राणी आहे। कुठलाही दुसराही प्राणी आपण घेऊ शकतो। आता सशाला अन्न म्हणून खाणारा हा दुसरा सजीव प्राणी आपण घेतलाय कोल्हा, याच्यावर अवलंबून असणारा वाघ हा आपण घेतलाय। इथं जर आपण बघितलं तर हा उत्पादक वर्ग असेल, गवत हा उत्पादक वर्ग आहे, हा जो असेल हा शाकाहारी प्राणी आहे, हा जो असेल हा मांसाहारी प्राणी आहे आणि हा उच्च वर्गातला मांसाहारी प्राणीच इथं आहे। आता अन्न साखळी जेव्हा आपण बघतो तेव्हा अन्न साखळीमध्ये असे प्रत्येक टप्पा हा आपल्याला बघायला मिळतो। हा जो प्रत्येक टप्पा आहे अन्न साखळीमधला त्यालाच म्हटलं जातं पोषक स्तर किंवा पोषक पातळ्या। मग अन्न साखळीमध्ये असे किती पोषक स्तर आहेत किंवा टप्पे आहेत किंवा पोषक पातळ्या आहेत ते आपण इथं लिहिलेले आहेत। काय काय दाखवलंय बघा। हा उत्पादक वर्ग आपण इथं लिहिलाय, हिरव्या वनस्पती किंवा गवताचं उदाहरण आपण घेतले। हा जो पहिला टप्पा इथं आपल्याला आढळतो किंवा पोषक स्तर आपल्याला आढळतो, ज्याला इथं म्हटलेलं आहे प्राथमिक पोषक स्तर। त्यामुळे प्राथमिक पोषक स्तरामध्ये सगळ्या हिरव्या रंगाच्या वनस्पती येतील, म्हणजे थोडक्यात उत्पादक वर्ग जो असेल तो उत्पादक वर्ग हा प्राथमिक पोषक स्तरामध्ये हा येईल। त्यानंतर इथं आपण दुसरं उदाहरण घेतलं जिथं आपण शाकाहारी प्राणी दाखवलेले आहेत। आता हे जे शाकाहारी प्राणी आहेत, ज्या शाकाहारी प्राण्यांचा समावेश इथं केला जातो द्वितीय पोषक स्तरामध्ये। हा पहिला आहे, प्रथम आहे, हा द्वितीय पोषक स्तर आहे। समजा आपल्याला शाकाहारी मांसाहारी प्राण्यांच्या बाबतीत किंवा उपभोक्ता वर्गाच्या बाबतीत बघायचं असेल तर याला आपण काय म्हणू? हा याच्यावर अवलंबून आहे, म्हणजे हा उपभोक्ता आहे। हा जो उपभोक्ता आहे हा प्रथम उपभोक्ता असेल आणि हा जो प्रथम उपभोक्ता आहे ज्यालाच आपण शाकाहारी प्राणी असं म्हणतो। त्यानंतर याच्यावर अवलंबून असणारा पुढचा प्राणी आपण घेतलाय कोल्हा, ज्याचा समावेश केला जातो तृतीय पोषक स्तरामध्ये। आता हा जो तृतीय पोषक स्तर आहे हा कशाचं प्रतिनिधित्व करतो? तर इथं जे सगळे प्राणी येतील ते प्राणी मांसाहारी असणारे प्राणी असतील, म्हणजे हे प्राणी या शाकाहारी प्राण्यांवर अन्नासाठी अवलंबून असतील। त्यामुळे उपभोक्ता वर्गाच्या बाबतीत जर आपल्याला विचार करायचा झाला तर उपभोक्तामध्ये हा दुसरा उपभोक्ता असेल। हा पहिला उपभोक्ता झाला, हा दुसरा उपभोक्ता झाला उपभोक्ताच्या बाबतीत विचार करायला गेलो तर। पण पोषक स्तरांच्या बाबतीत विचार करायला गेलो तर काय? तर पोषक स्तरांच्या बाबतीत विचार करायला गेलो तर हा तृतीय पोषक स्तर हा असेल। त्यानंतर पुढे आपण गेलोय वाघ। आता वाघ हा पण मांसाहारीच प्राणी आहे
याचा समावेश कुठल्या पोषक स्तरामध्ये केला आहे तर त्याचा समावेश हा चतुर्थ पोषक स्तरामध्ये हा केलेला आहे. चतुर्थ पोषक स्तर असं आपण म्हटलं. उपभोक्ता वर्गाच्या बाबतीत बघायला गेलो तर कितव्या नंबरचा येईल हा? उपभोक्त्यामध्ये हा प्रथम येईल, हा द्वितीय येईल आणि हा तृतीय येईल. त्यामुळे उपभोक्ता वर्गामध्ये जर आपण विचार करायला गेलो तर हा तृतीय उपभोक्ता वर्ग असा असेल. या पद्धतीनं अन्न साखळी, कोणतीही अन्न साखळी आपण जर घेतली तर कोणत्याही अन्न साखळीमध्ये या पद्धतीनं या पातळ्या येतात किंवा असे टप्पे येतात आणि हे जे हा जो प्रत्येक टप्पा आहे या प्रत्येक टप्प्याला म्हटलं जातं पोषक स्तर किंवा पोषक पातळी. आता जर आपण प्राण्यांचा विचार करायला गेलो तर आपल्याला काय दिसतं इथं तर आपण जर बघितलं तर एक प्राणी किंवा एक उपभोक्ता आपण घेतला तर तो उपभोक्ता दुसऱ्या खूप सजीवांकडून, दुसऱ्या खूप उपभोक्ता प्राण्यांकडून किंवा आपण म्हणू मांसाहारी प्राण्यांकडून हा खाल्ला जाऊ शकतो. म्हणजे अनेक अशा गुंतागुंतीच्या असणाऱ्या अन्न साखळ्या आपल्याला एकत्रित तयार झालेल्या या बघायला मिळतील. आणि जेव्हा अनेक अन्न साखळ्या एकत्रित येतात तेव्हा त्यापासून जाळं तयार होतं आणि हे जे जाळं आहे या जाळ्याला इथं म्हटलं जातं अन्न जाळं किंवा फूड वेब असं आपण इथं लिहिलंय की हे अन्न जाळं तयार होतं. मग फरक लक्षात आला का बघा? अन्न साखळी आणि अन्न जाळं. अन्न साखळीमध्ये एकच साखळी आहे, एकच अन्न साखळी आहे. अन्न जाळ्यामध्ये मात्र अनेक असणाऱ्या अन्न साखळ्या आहेत की ज्या अनेक अन्न साखळ्या एकत्रित आहेत आणि त्यापासून एक प्रकारचं जाळं अन्नाचं इथं तयार झालेलं आहे. मग उदाहरण काय सांगता येईल बघा? इथं उदाहरण आपण काय काय लिहिलेलं आहे. आपण इथं उत्पादक वर्ग घेतला आहे सुरुवातीला किंवा वनस्पती घेतल्यात. कुठल्याही वनस्पती आपण लिहू शकतो, कुठलंही उदाहरण आपण इथं घेऊ शकतो. इथं उदाहरण म्हणून आपण गवत किंवा धान्याची रोपं घेतलेत. हे जर घेतलं तर याच्यावर अवलंबून कोण कोण आहेत तर इथं आपण घेतलं की उंदीर खातोय, ससा खातोय किंवा इकडं घेतलं की नाकतोड्या आहेत किंवा आपण कीटकांमध्ये त्याचा समावेश करू शकतो. असे कीटक आहेत जे या उत्पादक वर्गाला खाऊन आपली अन्नाची गरज भागवतील. आता हे जे उपभोक्ता आहेत, प्रथम उपभोक्ता किंवा पोषक स्तर म्हटला तर हा द्वितीय पोषक स्तर असेल. हा द्वितीय पोषक स्तर कोणाकोणाकडून खाल्ला जाईल तर इथं आपण म्हटलंय की हा कीटक वर्ग घेतला तर कीटकांना पक्षी हे खाऊ शकतील किंवा इकडे आपण घेतला की साप आहे, सापाचं अन्न पण हे असू शकतील. किंवा इथं आपण उंदीर घेतलंय, उंदीर जो सापाकडून खाल्ला जाऊ शकेल. साप इथं आपण घेतलाय की जो साप पण पक्ष्यांकडून खाल्ला जाऊ शकेल. हा ससा घेतलाय तो ससा पण पक्ष्यांकडून खाल्ला जाऊ शकेल. इथं पण आपण घेतले की हे उंदीर आहेत, हे उंदीर पक्ष्यांकडून, लहान पक्षी असतील हे पक्ष्यांकडून, हे लहान पक्षी पुन्हा मोठ्या पक्ष्यांकडून इथं खाल्ले जाऊ शकतील. इथं जेव्हा आपण विचार करतो त्यावेळी या पद्धतीनं एकच अन्न साखळी आपल्याला दिसत नाही आहे तर इथं ही एक अन्न साखळी होईल, ही एक अन्न साखळी होईल, इकडून एक अन्न साखळी होईल. त्यामुळे अशा खूप अन्न साखळ्या इथं एकत्रित आलेल्या आहेत आणि त्या अन्न साखळ्यांपासून मिळून हे अन्नाचं जाळं इथं तयार झालेलं आपल्याला दिसतं. आता याच्यावरचे जे प्रश्न असतात तुम्हाला ते कोणते असतात तर एकतर तुम्हाला अन्न साखळी म्हणजे काय आणि एखादी अन्न साखळी काढा आणि त्याच्यामध्ये असे पोषक स्तर दाखवा असा प्रश्न असतो. किंवा ऑब्जेक्टिव्ह प्रश्न यावर आधारित तुम्हाला विचारला जाऊ शकतो कोणताही. याच्यामधला द्वितीय उपभोक्ता वर्ग कोणता आहे सांगा असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे याच्यावर आधारित एक एक मार्कचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. फूड वेब किंवा अन्नाचं जाळं आपण म्हणतो त्याच्यावर व्याख्या विचारली जाऊ शकते. कोणत्या पद्धतीनं अन्नाचं जाळं तुम्ही काढू शकता या पद्धतीनं इथं येऊ शकेल. म्हणजे अन्न, या अन्नामधले हे दोन भाग साखळी आणि जाळं हे आपल्याला बघायचं आहे. आणि त्यानंतर पुढचा भाग येतो की जेव्हा आपण अन्न खातो, कोणताही सजीव अन्न खातो तेव्हा ते अन्न म्हणजे त्याच्या शरीरामध्ये इंधनाप्रमाणे कार्य करतं. म्हणजे त्याच्यापासून आपल्याला ऊर्जा मिळते आणि ही जी ऊर्जा मिळते त्या ऊर्जेचा उपयोग मग आपण कार्य करण्यासाठी करतो.
मग कार्यामध्ये काय काय येईल, समजा आपण विचार केला की पचनक्रिया करायची आहे तर त्याच्यासाठी ऊर्जेची आवश्यकता आहे, ते केलं जाईल. किंवा आपल्या शरीराची वाढ व्हायची आहे, पुनरुत्पादनाची क्रिया करायची आहे, तर यासाठी ऊर्जेची आवश्यकता आहे. या पद्धतीनं ऊर्जा ही सजीवांच्या शरीरातलं कार्य करण्यासाठी ही वापरली जाते. मग ही ऊर्जा आपल्याला अन्नातूनच मिळते. म्हणजे जेव्हा आपण अन्नासाठी दुसऱ्या सजीवावर अवलंबून असतो तेव्हा ऊर्जासुद्धा त्या सजीवाकडून या सजीवाकडे संक्रमित केली जाते अन्नाच्या स्वरूपामध्ये. मग ही जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेचा प्रवाह हा या अन्न साखळीमध्ये हा कसा असू शकेल, हा भाग आपल्याला बघायचा आहे. मग ऊर्जेचा प्रवाह जर आपण घेतला तर तो ऊर्जेचा प्रवाह हा एकाच दिशेनं वाहताना हा आपल्याला दिसून येतो. बघूया मग ऊर्जेचा प्रवाह. ऊर्जा प्रवाह इथं जर परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह घेतला तर तिथं पण या पद्धतीनं आपण अन्नासाठी जे सजीव एकमेकांवर अवलंबून आहेत तसेच सजीव लिहिले. तिथं आपण पहिला उत्पादक वर्ग आहे, त्याच्यावर अवलंबून असणारा शाकाहारी, मांसाहारी आणि उच्च मांसाहारी प्राणी. आता हे जे उत्पादक वर्ग आहेत म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्या वनस्पती येतील. या वनस्पती कोणाकडून ऊर्जा मिळवतात, तर आपल्याला माहिती आहे की हिरव्या वनस्पतीमध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया घडते, म्हणजे सूर्यप्रकाश, सौर ऊर्जा तिथं त्यांना मिळते आणि या सौर ऊर्जेपासून ते अन्नाची निर्मिती करतात. म्हणजे सूर्यप्रकाशापासून, सौर ऊर्जेपासून यांना ऊर्जा मिळते. आता हे जे उत्पादक वर्ग आहेत या उत्पादक वर्गांना खाऊन जगणारे हे शाकाहारी प्राणी आहेत, त्यामुळे यांच्याकडची ऊर्जा शाकाहारी प्राण्यांकडे येईल. आता यांना शाकाहारी प्राण्यांना खाऊन जगणारे मांसाहारी आहेत, त्यामुळे ही ऊर्जा इथून मांसाहारी प्राण्यांकडे गेली. या पद्धतीनं ऊर्जेचा प्रवाह हा उत्पादक वर्गाकडून मांसाहारी प्राण्यांकडे म्हणजे एकाच दिशेनं वाहताना हे दिसून येतं. मग सगळीच्या सगळी ऊर्जा दुसऱ्या वर्गाला मिळते का, म्हणजे उत्पादक वर्गामध्ये जेवढी ऊर्जा आहे ती सगळीच्या सगळी शाकाहारी प्राण्यामध्ये किंवा त्याच्याकडे जी आहे ती सगळीच्या सगळी मांसाहारी प्राण्यांकडे असं ऊर्जेचं वहन होतं का, तर असं ऊर्जेचं वहन होत नाही. तर एका स्तराकडून दुसऱ्या स्तराकडे ऊर्जा ही फक्त 10% इतक्याच प्रमाणात संक्रमित केली जाते. म्हणजे आपण म्हणू की इथं उत्पादक वर्ग आहे, उत्पादक वर्गाकडून शाकाहारी प्राण्यांकडे ऊर्जेचं वहन होतं ते फक्त 10% ऊर्जा ही संक्रमित केली जाते. शाकाहारी प्राण्याकडून मांसाहारी प्राण्याकडे ऊर्जेचं वहन होतं तेही 10% इतक्या प्रमाणातच केलं जातं. पुढं मांसाहारी प्राण्याकडून उच्च मांसाहारी प्राण्याकडे तेही 10% इतकंच ऊर्जेचं वहन हे केलं जातं. मग उरली 90% ऊर्जा, ही जी 90% ऊर्जा आहे ही इतर स्वरूपामध्ये, मग आपण म्हणू की उष्णतेच्या स्वरूपामध्ये ही वातावरणामध्ये सोडली जाते. म्हणजे थोडक्यात ती वाया गेली असं आपण म्हणू शकतो. मग इथं आपण उदाहरण घेतलंय हे समजण्यासाठी. समजा आपण असं मानलं की उत्पादक वर्गाकडे 1000 किलो कॅलरी एवढी ऊर्जा आहे. आता ही जी 1000 किलो कॅलरी ऊर्जा आहे ती सगळीच्या सगळी शाकाहारी प्राण्याकडे जात नाही, तर याच्यापैकी फक्त 10% ऊर्जा शाकाहारी प्राण्याला मिळते. म्हणजे किती झाली, तर 1000 किलो कॅलरीचं 10% म्हणजे 100 किलो कॅलरी एवढीच ऊर्जा मिळेल. आता शाकाहारी प्राण्याकडून मांसाहारी प्राण्याकडे फक्त 10% ऊर्जा संक्रमित केली जाते. म्हणजे याच्याकडे जर 100 किलो कॅलरी असेल तर याच्यातली 10 किलो कॅलरी ऊर्जा ही फक्त या मांसाहारी प्राण्याला मिळते. या मांसाहारी प्राण्याकडून उच्च मांसाहारी प्राण्याकडे 10% ऊर्जेचं संक्रमण होईल. म्हणजे इथं जर 10 किलो कॅलरी असेल तर फक्त 1 किलो कॅलरी ऊर्जा ही उच्च मांसाहारी प्राण्याला ही मिळेल. म्हणजे याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की ऊर्जेचा प्रवाह हा एकाच दिशेनं वाहतोय, शिवाय ऊर्जा जी आहे ती ऊर्जा वरच्या टप्प्यांकडे जसशी आपण जाऊ तशी ती कमी कमी होत गेलेली दिसते. आणि म्हणून जर आपण बघितलं तर उत्पादक वर्गाची संख्या म्हणजे वनस्पतींची संख्या ही जास्त आहे. इथून इकडे आपण गेलो शाकाहारी प्राण्यांकडे तर त्यांची संख्या थोडीशी कमी होईल. तिथून पुढं आपण गेलो उच्च मांसाहारी प्राण्याकडे तर तिथं सजीवांची संख्या कमी असलेली ही दिसून येईल, कारण ऊर्जेचा प्रवाह त्यांच्यापर्यंत कमीत कमी प्रमाणात पोचलेला हा दिसतो. मग ऊर्जेचा प्रवाह उलट वाहील की नाही विचार करा. बघा, समजा असं आपण म्हटलं की सूर्याकडून
या उत्पादक वर्गाला, वनस्पतींना ऊर्जा मिळाली. आता वनस्पतीकडून पुन्हा सूर्याकडे ऊर्जा जाईल का? जाणार नाही. म्हणजे उलट या पद्धतीनं ऊर्जेचा प्रवाह वाहणार नाही. किंवा आपण इथं म्हटलं की हे उत्पादक वर्ग आहेत म्हणजे वनस्पती आहेत, वनस्पतीकडून ऊर्जा शाकाहारी प्राण्यांना मिळाली, शाकाहारी प्राण्यांकडून पुन्हा उत्पादक वर्गाला ऊर्जा मिळेल का? तर या पद्धतीनं उलट पण ती ऊर्जा मिळणार नाही. आणि म्हणून हे इथं सांगितलं जातं की परिसंस्थेमध्ये ऊर्जेचा जो प्रवाह असतो तो ऊर्जेचा प्रवाह फक्त उत्पादक वर्गाकडून शेवटी उच्च मांसाहारी प्राण्यांपर्यंत म्हणजे एकाच दिशेने होताना हा आपल्याला दिसून येतो. आता याच्यावर पण तुम्हाला प्रश्न 1 मार्कसाठी विचारला जाऊ शकतो. हे जे दिले मी उदाहरण म्हणून दिले, असा कुठलाही आकडा इथं दिला जाऊ शकतो आणि तुम्हाला त्या प्राण्याला किती ऊर्जा मिळेल सांगा असा प्रश्न असतो. म्हणजे समजा मी असा प्रश्न दिला, उत्पादक वर्गाकडे 1000 किलोजूल ऊर्जा आहे, तर या मांसाहारी प्राण्याकडे किती ऊर्जा पोचेल, त्या मांसाहारी प्राण्यापर्यंत किती ऊर्जा पोचू शकेल सांगा, असा प्रश्न इथं 1 मार्कसाठी किंवा ऑब्जेक्टिव्हला हा असू शकतो. त्यामुळे परिसंस्थेतील हा ऊर्जेचा प्रवाह इथं झाला. आता जेव्हा अन्न एका स्तराकडून दुसऱ्या स्तराकडे हे पोचवलं जातं तेव्हा अजून एक क्रिया इथं घडते आणि त्या क्रियेला म्हटलं जातं जैविक मॅग्निफिकेशन किंवा ज्याला म्हटलं जातं बायोमॅग्निफिकेशन. मग काय क्रिया आहे इथं? बायोमॅग्निफिकेशन किंवा जैविक मॅग्निफिकेशन 8वीमध्ये पण आपण हा प्रकार इथं बघितलेला होता. बऱ्याचदा असं घडतं की जेव्हा आपण अन्नपदार्थ खातो तेव्हा त्या अन्नपदार्थांबरोबरीनं काही जैविक अविघटनशील असणारे हे घटक सजीवांच्या शरीरामध्ये शिरत असतात आणि ते अविघटनशील म्हणजे ते न कुजवले गेल्यामुळे किंवा त्याचं रूपांतर दुसऱ्या घटकामध्ये न केलं गेल्यामुळे त्या पदार्थांची तीव्रता सजीवाच्या शरीरामध्ये ही वाढत जाते. आणि जेव्हा असे हे घातक पदार्थ सजीवांच्या शरीरामध्ये वाढवले जातात किंवा घातक घटकांची तीव्रता सजीवांच्या शरीरामध्ये जेव्हा वाढवली जाते तेव्हा त्या क्रियेला म्हटलं जातं जैविक मॅग्निफिकेशन किंवा बायोमॅग्निफिकेशन. उदाहरण कोणतं सांगता येईल? तर उदाहरण आपण देऊ शकतो पिकांचं, अन्नधान्याचं उदाहरण किंवा अन्नपदार्थ आपण घेऊ शकतो की ते अन्नपदार्थ टिकवण्यासाठी काही कीटकनाशकं वापरली जातात, जंतुनाशकं वापरली जातात. आता ही जी कीटकनाशकं आहेत किंवा जंतुनाशकं आहेत ही अविघटनशील आहेत, जैविक अविघटनशील आहेत, त्यांचं विघटन होत नाही. मग ही जी अन्नपदार्थांवर मारलेली जंतुनाशकं आहेत किंवा कीटकनाशकं आहेत एकतर ती अन्नपदार्थांबरोबर तशीच राहतात किंवा आपण शेतामधलं उदाहरण घेतलं तर ती मातीमध्ये मिसळतील किंवा माती बरोबरीनं समजा जवळ जलाशय असेल एखादं तर पाण्याच्या प्रवाहामध्ये ते अन्नपदार्थ तिथं मिसळतात. आता पाण्यामध्ये जर आपण घेतलं तर पाण्यामध्ये जलचर प्राणी आहेत, त्यामुळे जलचर प्राण्यांकडून किंवा जलचर सजीवांकडून हे अन्नपदार्थ त्यांच्या शरीरामध्ये येतात आणि त्या जलचर अन्नाचा उपयोग किंवा जलचर सजीवांचा प्राण्यांचा उपयोग इतर प्राणी अन्न म्हणून करतात. म्हणजे आपण मानवाचं उदाहरण घेतलं तर आपण जलचर त्या प्राण्यांना खातो, त्यामुळे त्यांच्यामध्ये असणारे जे विघटनशील घटक आहेत किंवा जी कीटकनाशक आहेत जंतुनाशक आहेत ती आपोआप आपल्या शरीरामध्ये शिरतील. या पद्धतीनं मानवाच्या शरीरामध्ये जास्तीत जास्त या घातक घटकांची तीव्रता किंवा प्रमाण हे वाढत जातं आणि जेव्हा असं वाढत जाईल तेव्हा त्या क्रियेला म्हटलं जातं जैविक मॅग्निफिकेशन किंवा बायोमॅग्निफिकेशन. 8वीमध्ये तुम्ही यावर आधारित उदाहरण बघितलेलं होतं DDTचं प्रमाण की जे DDTचं प्रमाण वरती जसं जसं आपण अन्नसाखळीमध्ये वरवर जाऊ, आता मानवाचा समावेश हा अन्नसाखळीमध्ये वरच्या टप्प्यामध्ये असेल आणि त्यामुळे मानवामध्ये जास्तीत जास्त DDTचं प्रमाण शरीरामध्ये असलेलं हे दिसून येतं. आता हे DDTचं प्रमाण आलं कुठून? मग ते या कीटकनाशक जंतुनाशकांपासून म्हणजे त्या सजीवांपासून शेवटी आपल्यापर्यंत इथे येऊन पोचतो. ही एक क्रिया ज्या क्रियेला म्हटलं जातं जैविक मॅग्निफिकेशन किंवा बायोमॅग्निफिकेशन. त्यामुळे आपल्या पर्यावरणाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्या पर्यावरणामध्ये या सगळ्या गोष्टी घडताना या आपल्याला इथं दिसतात.
त्यानंतर पुढचा भाग येतो की आपलं जे पर्यावरण आहे त्या पर्यावरणामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या अनुभवायला मिळतात. कोणकोणत्या सांगता येतील? पटकन आपण सांगायला गेलो तर प्रदूषण ही फार मोठी समस्या आहे. मग प्रदूषणामध्ये खूप प्रकार येतील, म्हणजे हवेचं प्रदूषण आहे, ध्वनीचं प्रदूषण आहे, पाण्याचं प्रदूषण आहे, खूप प्रकारची प्रदूषणं आपण सांगू शकतो. त्यामुळे प्रदूषणं येतील. त्यानंतर आपण म्हणतो की ग्लोबल वॉर्मिंग व्हायला लागले, म्हणजे जागतिक तापमान वाढायला लागले आणि त्याचे परिणाम पण आपण अनुभवतोय, हे सगळे आहेत. किंवा आपण पुढचं घेऊ की ओझोनचा जो स्तर आहे तो ओझोनचा स्तर पण कमी व्हायला लागलेला आहे, त्यामुळे ते येईल. त्यानंतर कचऱ्याची समस्या तर फार मोठी असणारी समस्या असेल, त्यामुळे कचऱ्याचं व्यवस्थापन ही पण फार मोठी असणारी समस्या आपल्यासमोर आहे. मग याच पुढच्या भागामध्ये यामधल्या 2 महत्त्वाच्या समस्या आपल्यासमोर सांगितलेल्या आहेत. एक तर ओझोन स्तराचा जो ऱ्हास व्हायला लागलेला आहे, ओझोनचा स्तर जो कमी व्हायला लागलेला आहे, ते कमी होण्यामागे कारणं काय आहेत, कमी झाला तर त्याचे परिणाम काय होतील आणि तो कमी होऊ नये म्हणून आपण त्याच्यावर उपाय काय करायचे. तसंच कचऱ्याचं व्यवस्थापन करत असताना सुद्धा कचरा जो आपण सगळ्या प्रकारचा कचरा टाकतो त्याच्यामध्ये विघटनशील अविघटनशील कचरा आहे, त्यामुळे काय समस्या निर्माण होत आहेत आणि त्या समस्या निर्माण होऊ नये म्हणून आपण तिथं काय करू शकतो, हा भाग पुढच्या भागामध्ये येईल.